दिनांक 29 मे 2026 रोजी सकाळी 6:50 सुमारास अग्निशमन मुख्यालय येथे विद्यापीठ परिसरातील गॅस असलेल्या विहिरीमध्ये एक इसम पडल्याची तातडीने माहिती प्राप्त झाली। माहिती मिळताच अग्निशमन दलाने कोणताही वेळ न दवडता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। या बचाव कार्यात अग्निशमन केंद्र प्रमुख सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन हर्षद दहातोंडे, फायरमन निलेश काटपेलवार, फायरमन प्रणित पेठे तसेच वाहन चालक मोहम्मद फरान यांनी सहभाग घेतलाय। वाहन चालक मोहम्मद फरान यांनी अत्यंत कौशल्याने व वेगाने वाहन चालवत अवघ्या 6 मिनिटात घटनास्थळी पोहोचवून तत्परतेचे उदाहरण निर्माण केले। घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन दलाने गॅस विहिरीमधून अत्यंत शिताफीने व धाडसाने रोप शिडीच्या सहाय्याने विहिरीमध्ये उतरवून युवराज निलेश परतानी वय वर्ष 25 या सुखरूप बाहेर काढले। यावेळी उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाच्या धाडसी कार्याचे कौतुक केले। अग्निशमन दल म्हणजे केवळ आग विझवण्याचे कर्मचारी नसून संकट समयी जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे खरे जीवनदाते आहेत। याची पुन्हा एकदा प्रचिती या घटनेतून झाली आहे। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे एक अमूल्य जीव वाचला असून नागरिकांकडून अग्निशमन दलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।